विवळे बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात गारपीट व वादळी वारा घरांच व केळी शेतीचे नुकसान. 150 ते 200 झाड रस्त्यावर पडल्याने रात्रभर मध्य प्रदेश व रावेरला जोडणारा मार्ग बंद. हजारो हेक्टरवरचे केळी जमीन दोस्त. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक या गावी सुसाट वादळी वाऱ्याने केळी पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जामा मस्जिद जवळील वडाचे वृक्ष घरावर कोसळल्याने यामध्ये 2 बकऱ्या, अलमारी, पलंग, कपाट, इतर संसार उपयोगी साहित्य पूर्ण दाबले गेल्याने रहिवाशांवर खूप मोठे नैसर्गिक संकट आले आहे. सुदैवाने यात जीवित मनुष्य हानी झाली नाही. रहिवाशांनी ग्रामपंचायतला वडाचे झाड छाटण्यात यावे याकरिता गेल्या कित्येक वेळा अर्ज दिला, मात्र ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आम्हाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे. मागच्या या खरोखर 5-6 दिवसामध्ये या संपूर्ण रावेर तालुक्यामध्ये खूप केळीचं नुकसान होत आहे. 1 तारखेला झालं, कालही झालं, याच्या आधीसुद्धा बऱ्याच गावांमध्ये नुकसान झालं आहे आणि खरोखर निसर्गाचा एक खूप मोठा फटका आमच्या सगळ्या शेतकरी केळी उत्पादक बंधूंना बसतो आहे. पण आता भेटी देत असताना आपण सक्त सूचना प्रत्येक प्रशासक या सगळ्यांना दिलेल्या आहेत की केळीच्या याच्यामध्ये तुम्ही कुठल्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका. गावामध्ये जर शेतामध्ये जर 1000 खोडं असतील आणि 1000पैकी 200 खोडं जरी पडलेले असतील तर ते 1000 खोडं पडल्याचं नुकसान 200 खोडांमुळे होत आहे. त्यामुळे पकडताना 100% नुकसान तुम्ही पकडा. ते 100% नुकसानाची तुम्ही नोंद करा, पंचनामा करा, कारण ते शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काय होतं याच्यामध्ये की साधारणतः 200 खोडं पडलेले असले तर उरलेले काही खोडं तिरपी होतात. तिरपी झाली, वाकली की ती पूर्ण खाली पडतात. तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरं असतं की हवा घुसते पण ते पडतात. त्यामुळे 100 खोडं 200 असली तरी 1000 खोडांचं 100% नुकसान होतं. त्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की 100% नुकसान तुम्ही करा. प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याच्या नुकसान झालं आहे तर 100% पंचनामे करा. पूर्णपणे 100% नुकसान तुम्ही हे करा, याची नोंद करा. दुसरं अत्यंत महत्त्वाच्या सूचना आपण हे त्यांना दिल्यात की जिथे नवीन लागवड झालेली आहे, रोपं लहान आहे, त्या कदाचित पेरे लागलेले नसेल, त्याच्यात तुम्ही पंचनामे करा आणि ते सुद्धा पूर्ण नुकसान झालेलं आहे. कारण छोट्या पिकाला जर गारपीट झाली त्याला नुकसान होतं. त्या परत वाऱ्यामुळे पानं फाटले त्याचं नुकसान झालं आहे. त्यासुद्धा आपण सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. पूर्ण प्रशासनाला सूचना देऊन सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत राहायला आपण सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत. या ठिकाणी घरांचं पण नुकसान झालेलं आहे. घरांचं आपण नुकसान झालं आहे. आपण ग्रामसेवकांना आणि BDOंना सूचना दिल्या आहेत की सगळ्यांचे पंचनामे करा आणि त्याच्या माध्यमातून डिझास्टरच्या मधून आपण त्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. आपण आता पेरणीचे दिवस आलेले आहेत. बरोबर आहे. आपण याच्यासाठी पूर्णपणे हे पंचनामे झाल्यानंतर आपण शासन दरबारी आदरणीय CM साहेबांना भेटून आपण याचा पूर्णपणे नुकसान भरपाई देणार आहोत. सोपन आपण शेतकऱ्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की ज्याचे विमे आहेत तुम्ही लगेचच त्याचे नोंद करा आणि आपण त्याच्या माध्यमातून सुद्धा नुकसान भरपाई प्रत्येकाला देण्यात येईल.